माझी होती आगाही. मुली ए तू शांत राहा ना, पावटतील आणि तात्या पण. ए बाई जागेत ना, तात्यांनी बघितलं तर अजून खवळतील. हे बघ, तू जेवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अर्जुन, क्षमसी, प्लीज जेवून घे. अर्जुना, काय चाललंय? तू शिक्षा मोडल्यास माझी. तात्या, मी सांगते. हे तू आमच्यामध्ये बोलू नकोस. अर्जुन, आत्ता जर बोलले नाही तर गैरसमज वाढतील. तात्या, तुमच्या अर्जुनची काही चूक नाही. मीच धावत गेले आणि पडले. त्याने पाणी ओतलं एवढंच. पण एवढ्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा? चूक लहान असो मोठी असो, त्याची शिक्षा वेळच्या वेळी व्हायलाच पाहिजे. तरच माणसाच्या हातून अशा चुका होत नाहीत. पण ज्याच्याकडून चूक झाली त्याला त्याची चूक कळली तर, आणि त्याच्यामुळे ज्याला त्रास झाला त्यानेच माफ केलं असेल तर? पण त्याने पाणी वतलत नसतं तर तुम्ही पडलात नसतात काय? तात्या, मला नाही वाटत की माझ्या जीवाला धोका व्हावं असं त्याला वाटत असेल. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तात्या. तुम्ही काय करायला पाहिजे हे मी सांगायलाच नको. पण मी अर्जुनला माफ केलंय. बा ठीक आहे, या तुम्ही. तात्या, आत्ता पण अर्जुन जेवणारच नव्हता. मीच हट्ट केला म्हणून. ठीक आहे, या तुम्ही माफ केलंय ना त्याला? बर भाई, केलं. जा जा रेवती, काळजी घे. अयो तात्या, रेवतीला, रेवती थ. रेवती का? बार बार रेवती. पायाची काळजी घ्यावा. हा, आई तू तात्या. काय झालं? काही नाही रे. बस 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 बस. अरे बसायचं कशाला? राहू दे. अरे म्हातारा असलो तरी घट्ट आहे अजून. हा, तात्या, तुम्ही बी काय खाल्लं नाही ना? हा, माझा लाडका ना तू पशी असताना माझ्या घशाखाली अन्नाचा कण जाईल का? घ्या. नाही नाही, मग असं नाही. हा,
तात्या, मी मुद्दाम करायला नाही. माझा हेतू चुकीचा नव्हता बघ. बा लहानपणी मारायचा तेव्हा कुंकर बी मारायचा नंतर. आता हे तुम्हाला सांगतोस. म्हातारा झालो असलो तरी काय बी विसरलो नाही. हा मला नाही वाटत तुमच्या काय लक्षात राहिले. असं डोक्यावरनं हात बी फिरवायचा तुम्ही. मिठी बी मारायचा. आता वाढतच चाललं बरं का तुझं. हा ಇದು ಏನ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. आमच्या 7 पिढ्यामध्ये असला घाणेरडा प्रकार कधी कोणी केला नाही. पायात घुंगरू. रेवती, तुझी हिम्मत कशी झाली. आता तुला तुझ्या आप्पांचा राग कळेल. मी तुम्हाला सांगणारच होते. भरतनाट्यम घाणेरडेपणा नाही. भरतनाट्यम जीव आहे माझा. प्राण आहे. स्वप्न आहे अप्पा. मला माझं स्वप्न पूर्ण करू द्या. तुमची मुलगी तुमच्याकडे काहीतरी मागते अप्पा. रेवती, घुंगरू. रेवती, घुंगरू. नाही अप्पा. ಏನು ಚಿನ್ನ ಏನಾಯ್ತು? अम्मा, स्वप्न पडलं. स्वप्नच होतं ना. ठीक आहे. पण खूप वाईट स्वप्न होतं अम्मा. स्वप्नात अप्पा. स्वप्नात पण अप्पाच आले काय? बर, ते जाऊ दे, मला गडबड आहे. वेळ काय झाली बघ. अय्यो, अप्पांची पूजा. हेच तर. तू अप्पांच्या मदतीला हवी होतीस देवघरात. अप्पांच्या पूजेची वेळ झाली. मी बघते काय तर. पूजा आहे का? होईल. चल लवकर तयार हो. आज नागपंचमी आहे, हे लक्षात आहे ना? हो, सॉरी अम्मा. अम्मा, मला बोलायचं. ಏನು बोल लवकर. अशी उभ्या उभ्या नको. कुठकोइली.
बोल. मग आत्ता स्वप्नात मत माता अक्का काय स्वप्न पाहिलं? निजाळू भरतनाट्यमचं पाहिलं ना? हो तू काय झालं स्वप्नात? हेळू मला पण सांग ना प्लीज प्लीज प्लीज. स्वप्नात मी माझे घुंगरू घालून ना यो माझे घुंगरू काय झालं? काय शोधतीये? माझे घुंगरू. घुंगरू? हा पायाला सूज आली घुंगरू रुततील पायात. पण माझे घुंगरू मी जपून ठेवतो. यो माझे घुंगरू हुलीकडे आहेत. हुली? हुली अर्जुन मला काही करून आजच्या आज ते घुंगरू त्याच्याकडून घ्यायलाच पाहिजे. पण कसे घेणार? हेच तर आज मला घुंगरांसाठी हुलीच्या वाट्याला जावंच लागेल. अरे सोयरा हळूहळू अगं पडशील. पडलीस तर मलाच बघायला लागेल सगळं तुझं. काय काका सकाळी सकाळी काय पण बोलायलास? बरं कामाचं बोला. काय काम आहे? हे बघ ना नीट वाचतच नाहीत. खराब झालाय. याचा बी स्क्रू ढिला झालाय तुझ्यासारखा. काका दे ना करून रिपेरी. करतो की आधी व्यायाम करतो जरा. तर सांगे ना मग. काय तू तिला उचलून देतो देतो करून. जगातलं सगळं रिपेरी करतोस. एवढीशी गोष्ट जमत नाही तुला. अगं, करतो की आत्याबाई. पण मी काय म्हणतो एवढी गडबड कसली आहे? अरे तात्या आजोबा आमच्या सगळ्या मुलांची गाणी बसवणार आहे. म्हणणार कुठं? खरंच खुळाच मर्दा तू. अरे 15 ऑगस्ट आलाय ना मग तिथे आम्ही सगळी मुलं गाणी म्हणणार. असं आहे वय. हा ओसतोय. ए दे ना करून लवकर. देतो की आजीबाई. तू ना आत्याबाई म्हणायचं की आजीबाई म्हणायचं ठरव पहिला. नक्की थांब करतोय मी. काका ते ना करून लवकर. करतोय की. हे बघ एक काम कर. ते आजीच्या रूम मध्ये माझ्या रिपेअरिंगची पिशवी ठेवली आहे. त्यातनं मारतूल घेऊन ये जा. काय काय घेऊन ये? मारतूल ग. स्क्रू ड्रायव्हर. हा कळलं मला. नीट सांगितलं ना सगळं कळतंय मला. जा आण जा. आणि आलेच. बघ तुझ्या खोलीत पण असेल बघ. तिथं नसेल तर तुझ्या खोलीत चेक कर. हा बरं. जा लवकर. हो. तात्या सगळ्या पोरांकडनं गाणी म्हणून घेणार आहे. म्हणजे तात्या आणि त्या रावणाचा वाद फिक्स आहे. तमाशा सुरू व्हायच्या आधी आपण आवरून घेतलेलं बरं आहे. नीरू खोडे कोणते मी यावा का आजच त्या. तकोय लक्ष्मी वेळेचं महत्व समजून घ्या. सज्ज व्हा. सज्ज व्हा. उठा चला. शस्त्र व्हा. उठा चला. अरे जोरात मला की नीट वाजत तू काय खाल्लं का नाही? हा. हा. राष्ट्रवीर हो. सज्ज व्हा. उठा चला.
अरे काय चाललंय हे सकाळपासून? एक तर पूजेची तयारी वेळेवर नाही, त्यात शांतपणे पूजा करायची तर ते पण नाही. लक्ष्मी, मला माझ्या पूजेत विघ्न चालत नाही, माहिती आहे तुला. क्षमिसी. क्षमिसी. अरे वाजव की जोरात. अरे जोरात पण की नीट वाजव की तू. काय खाल्लं का नाही? कशाला आवाज होतोय हा? ठीक जाऊन बघून येतो. काय चाललंय सकाळी सकाळी? कसला दंगा करताय? आता दंगा कसला त्यात? 15 ऑगस्ट जवळ आलं की नाही? मग ही आमची वानर सेना आहे की नाही, ती त्या दिवशी राष्ट्रभक्तीपर गाणं म्हणणार मराठीतून. म्हणा रे. ए, थांबा म्हणतोय मी. सकाळी सकाळी दंगा करायची काय गरज आहे म्हणतो मी. दंगा कसला? गाण्याला दंगा म्हणताय? नाही तर काय. हे असलं गाणं बजावणं शिकवता तुम्ही मुलांना? हे असले संस्कार करता तुम्ही मुलांवर? हो, कसले शिक्षक तुम्ही? कसले शिक्षक म्हणजे? गाणं शिकवायला नव काय चोरी म्हणतर नाही शिकवते? हे गाणं बजावणं, नाचणं हे चोरी मारीपेक्षा पण डेंजर म्हणतो मी. मला साधा छुन हा आवाज पण चालत नाही, म्हणून मी बायकांना पैंजण पण घालू देत नाही. आणि तुम्ही माझ्या पूजेच्या वेळी मुद्दाम गोंधळ करता. बंद करा हे. नाही करणार. ह्यो वाडा माझा आहे, इकडे आमची तालीम होणारच. म्हणा रे पोरांनो, उठा. सज्ज व्हा. मी माझी खंजीर रिपेअर करून लगेच थांबा येते. थांबा थांबा थांबा. काय म्हणते? मी माझी खंजीर रिपेअर करून लगेच येते. अगं नको, ये की निवांत. तालीम संपली बा आजची. का? असं काय करायलीस? अगं आज नागपंचमी नाही का? पोरासनी मजा करते, तू पण कर मजा. पळा रे पोरांनो, पा. उद्या या परत. माझ्या पूजेत मी कसलीच गडबड खपवून घेणार नाही. कुठल्या मुहूर्तावर या गावात बदली झाली कळत नाही मला. राशीतला चंद्र बिघडला होता का राहू सरकला होता माहित नाही. मला नकोच होतं हे गाव. जरा शांत व्हा, तुमचं बीपी वाढेल. आता काय राहिलंय वाढायचं बीपी? या लोकांनी तर वाढूनच ठेवलंय माझं बीपी. त्यात आपली माणसं पण त्रास द्यायला लागली आहेत. हेवती, तुला उशीर का झाला? ते आज नागपंचमी आहे ना, देवस्थानात जायची तयारी करत होतो. तिच्याकडे बघून असं वाटत नाही. ते पूजेचं ताट तयार करत होती. हौदा, मग कुठे ताट? अक्का ये नो, पूजेचं ताट वर विसरून गेली तू. हे घे. आप्पा, आज नागपंचमीसाठी देवस्थळात जायचं म्हणत होतो. पूजेसाठी जाऊ काय? हो गे, तुमची तरी पूजा नीट होऊ दे. एक मिनिट, मी सोडतो तुम्हाला. आणि एक लक्षात ठेवायचं, देवस्थानात जायचं आणि लगेच परत घरी यायचं. तिकडे फिरत बसायचं नाही. आणि एक, हे बाहेर जे गाणं बजावणं चाललं होतं त्यात सहभागी व्हायचं नाही. त्यांच्या नादाला लागून तुम्ही पण बिघडाल. आपल्या संस्कारात हे नाचणं गाणं बसत नाही. अर्थ आहे का? रेवती, तुझं काय मत आहे याबद्दल?
कशाबद्दल अप्पा? हेच ते नाचणं गाणं डमरू आणि काय ते घुंगरू बद्दल. इल्ला काहीच मत नाही अप्पा. व्हेरी गुड. तुम्ही तयारीला लागा, आवरून घ्या. मी सोडतो तुम्हाला देवस्थानात. जा. घुंगरू कसे विसरू मी अप्पा? ते तर जीव की प्राण आहेत माझे. मला ते आजच्या आजच अर्जुनकडून मिळवायचे. लवकर त्याला पकडायला माझ्या घुंगरांसाठी.